ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त मातृशक्तीचा सन्मान करणारा विशेष सोहळा ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी पार पडला। या सोहळ्याला हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व भाजपचे नगरसेवक सीताराम बाजी राणे, महापौर शर्मिला पिंपलोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, परिशा सरनाईक, मृणाल पेंडसे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमात समाज विकास व महिला बाल विकास विभागाच्या उपआयुक्त अनघा कदम, शिक्षण भांडार व परवाना विभागाच्या उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती तसेच एसआरए प्राधिकरण अधिकारी व ठामपा क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा तसेच फेडरेशनच्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। यावेळी नगरसेविका परिशा सरनाईक यांनी करिअर आणि कुटुंब ही एकाच गाडीची दोन चाके असल्याचे सांगत आपल्या आई आणि स्नुषांच्या आठवणींना उजाळा दिला। तसेच हाऊसिंग सोसायटीच्या समित्यांमध्येही महिलांना सन्मानपूर्वक पदांची संधी मिळावी अशी मागणी केली। नगरसेविका प्रमिला केणी आणि मृणाल पेंडसे यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी महिलांना संधी मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली। ठाणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी महिलांना संदेश देताना सांगितले की प्रशासन ही यंत्रणा असते तर लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात, तेव्हा समाजाचे प्रतिनिधित्व करताना महिलांनी कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये असे आवाहन केले। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नगरसेविका आणि सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या। तर प्रारंभी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी हाऊसिंग फेडरेशन गेली अनेक वर्ष राबवित असलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणांचा उहापोह करून भेट म्हणून प्रत्येक भगिनीला सोसायटी मार्गदर्शिका दिल्याचे सांगितले। दरम्यान खुमासदार गप्पा गोष्टी आणि प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने रंगत आणलेल्या या समारोहाचे नेटके निवेदन साधना जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले। सोहळ्या समारोपानंतर हाऊसिंग फेडरेशनतर्फे महानगरपालिकेच्या हिरव्यागार लॉनवर उभारलेल्या आकर्षक सेल्फी पॉइंटवर सर्व नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपलोलकर यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद लुटला। चौकट स्त्रीचे कुटुंबात जितके महत्त्व तितके समाजातही, महापौर पिंपलोलकर। विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया काम करत असल्या तरी ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे। त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात महिला सक्षमीकरणाची गरज असल्याचे महापौर शर्मिला पिंपलोलकर यांनी म्हटले। ठाणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर असून त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने त्यांनी आम्हा भगिनींवर ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे। तेव्हा कुटुंबात जितके स्त्रीचे महत्त्व तितकेच समाजातही महत्त्व असल्याचे सांगत महापौर पिंपलोलकर यांनी प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले। महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जातो आणि महिला दिन यावेळी 8 मार्चला रविवार होता आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते, लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून आपण आज 12 तारीखला महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांचा त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचा आपण इथे सन्मान केला, गौरव केला, सत्कार केला। एक ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात मार्गदर्शनपर। यावर्षी एक सत्कार रूपाने आपण तो आयोजित केला आणि महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हा संपन्न झाला। आयुक्त साहेब या कार्यक्रमाला खरं म्हणजे येणार होते, पण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर ते भेटून गेले आमच्या सर्व नगरसेविकांना, काही अत्यंत महत्त्वाचं काम असल्यामुळे। मी धन्यवाद देईन महापौर पिंपलोलकर मॅडमना, त्याचप्रमाणे उपमहापौर पाटील साहेबांना आणि आमच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकर मॅडमना की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला। बहुतेक 70% नगरसेवकांनी या सगळ्या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। मी सगळ्यांचे आभार मानेन आणि धन्यवाद देईन। ओके। फेडरेशन सोसायटीतर्फे मला वाटतं राणेदादा तुम्ही आज 8 मार्चला खरं तर जागतिक महिला दिन होता, पूर्ण महाराष्ट्रावर महिलांचे सत्कार सगळीकडे चालू होते, पण आज ठाणे महानगरपालिकेतल्या आपल्या सत्कार मूर्ती, आपल्या सर्व नगरसेविका यांचा सत्कार या संस्थेमार्फत आज इथे नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये संपन्न झालेला आहे।
नगरसेविकांनी प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व बघूनच मला वाटतं त्यांना हा सन्मान इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हाधिकारी गायकर मॅडम याही आज इथे उपस्थित होत्या आणि मी पूर्ण माझ्याकडून आणि माझ्या ठाणेकरांकडून पूर्ण सर्व आपल्या महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.